नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या सोनेघाट ग्रामपंचायतीच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या सर्वे क्रमांक 95 मधील तलावातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलंय। या उत्खननामध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वतः गुंतले असल्याचा आरोपही होत असून या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्राप्त झालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सोनेघाट येथील सदस्य जेसीबी मशीनच्या सहाय्याने तलावातून मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन करत असून ती माती ट्रकद्वारे वाहतूक करून विक्रीसाठी नेली जात असल्याचं निर्देशनास आलंय। यामध्ये विशेष बाब म्हणजे या कामासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही एनओसी अनुमती घेण्यात आलेली नाही, हे अधिक चिंतेचं कारण। या संदर्भात ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी स्पष्टपणे माती उत्खनन बेकायदेशीर असल्याचं मान्य केलं असून ग्रामपंचायतीत या संदर्भात कोणताही ठराव ना मासिक ना सर्वसाधारण घेण्यात आलेला नाही। हे अधिकच गंभीर बाब आहे। यामुळे सरळ अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचा संशय उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल लघु पाटबंधारे विभागाने घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवांसह सरपंच उपसरपंच आणि संबंधित सदस्यांची चौकशी सुरू केली आहे। तलाव हा सार्वजनिक मालमत्ता असून त्यातील उत्खनन केवळ कायदेशीर परवानगीनेच शक्य आहे, पण येथे संपूर्ण प्रक्रिया धाब्यावर बसवून मोकळेपणाने उत्खनन चालवलं जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। या बेकायदेशीर उत्खननामागे कुणाचा वरदहस्त आहे? सरकारी यंत्रणांच्या डोळ्याआड हे कसे सुरू होते आणि सर्वसामान्यांच्या मालकीच्या मालमत्तेचा असा गैरवापर होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले? हे प्रश्न आता ग्रामीण भागातील जनतेमध्ये चव्हाट्यावर आले असून अवैध माती उत्खनन करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम मस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे। या संपूर्ण प्रकार ग्रामपंचायतीच्या विश्वासार्हतेवरच थेट आघात करणारा असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। गैसा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। कालच कळलं, मला पत्रकारांनी फोन केलं होतं का तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचं उत्खनन चालू आहे 95 सर्वे नंबरमध्ये। तर त्यांना म्हणलं असं तर काम आलं नाही ना, आम्ही काही मासिक मीटिंगमध्ये असं काही ठराव पास केलेला नाही आणि जे काही खुलेकरणचे जे होते, आम्ही जे तलाव टाकले होते त्याच्यामध्ये अजून खुलेकरणचे काम आलेलं नाही, परंतु हे उत्खनन म्हणजे इलिगलच काम आहे। हे आम्हाला पण नाही आवडलं हे, आणि वरतून आम्हालाही फोन इकडून तिकडून प्रेशर येत आहे का ह्या कोणत्या संदर्भात। आता आपले लघु संचलन पाटबंधारेवाले पण येऊन गेले आमच्याकडून भेट दिली त्यांनी, पण म्हणलं आम्ही काही परमिशन दिलेली नाही त्यांना। आता परमिशन दिलेत नाही त्या हिशोबाने आपण आता कारवाई प्रशासनाने जे कारवाई करतील ते आता ते करू शकतात। ते सोनेगड ग्रामपंचायत सोनेघाट उपसरपंच दुधाळा या गावाच्या पलीकडे खोलीकरण सुरू होतं 95 सर्वे नंबर मध्ये। तर ते अवैध असल्यासारखं आम्हाला माहीत पडलं। 2 दिवसा अगोदर माहीत पडल्यानंतर मी सरपंच साहेबांना आणि सचिव साहेबांना विचारलं की आपल्या ग्रामपंचायतला त्यांचं काही पत्र वगैरे आलं का, तर म्हणत होते की नाही, आणि ते बांधकाम सुरू होतं, त्यांचं खोलीकरण सुरू होतं। तर ते अवैध असल्यामुळे आम्ही पत्रकाराद्वारे आम्हाला काही माहीत पडलं आणि ते थोडंसं बंद करण्यात आलं। तर त्याच्यामध्ये जे काही प्रशासनाने कारवाई होईल ते करावी। मासिक सभेत ठराव नाही, कोणत्या ग्रामसभेत ठराव नाही, कोणतंच काही त्यांचा पत्रव्यवहार नव्हता या ग्रामपंचायतला, सुरू आहे अनलिगल सुरू। रामटेक विधानसभामध्ये रोज वर्तमान पत्रामध्ये व न्यूज चॅनलमध्ये बघत आहो, पाहत आहो की रामटेक विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात रेती मुरुम हे खूप चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, मातीचे उत्खनन वाढलेले आहे। आता नुकतंच एक नवीन प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे। रामटेक तहसीलचे जे सोनेघाट गट ग्रामपंचायत आहे तिथे एक जेसीबी आणि ट्रकमध्ये माती भरणं चालू होतं। तिथले एक ग्रामपंचायत सदस्य आहे देवा सीताराम मेरकुडे, यांच्या मार्फत ते अवैध उत्खनन चालू होतं। त्या उत्खननच्या बाबतीत ना कुणाला, ना ग्रामपंचायतला, ना तहसीलदाराला, एसडीओला कुणालाही काही माहिती नव्हती। ह्या संदर्भात आज मी माझ्या पक्षाच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसीलदार साहेब रामटेक यांना निवेदन दिले आणि त्यांनी मला कारवाईची मांग
आम्ही कारवाई करणार अशी आम्हाला हमी दिली. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.